ठाण्यात पहाटे घडलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासा समोर आलाय। आरोपीनं याआधीही कुटुंबियांवर विष प्रयोग केला होता। कुटुंबातल्या 6 जणांना त्यानं विष दिलं होतं, पण त्यावेळी उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती। पण यावेळी मात्र त्याचे मनसुबे सफल झालेत। कुटुंबातील 6 जणांवर त्यांनी विष प्रयोग केला होता। 2 वर्षांपूर्वी त्यांनी कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, धक्कादायक खुलासा समोर येतोय। सगळ्यांनाच उत्सुकता आहे की या पूर्ण हत्याकांडामागचं खरं कारण काय आहे। मात्र आता समोर जो धक्कादायक खुलासा आला की यापूर्वी आरोपीनं असा प्रयोग केला होता कुटुंबाला संपवण्याचा, अधिक काय माहिती मिळते? नक्कीच निश्चित सूत्रांनुसार अशी माहिती हातात आलेली आहे का 2 वर्षापूर्वी असा सेम प्रकार झाला होता। त्याने ह्या पूर्ण घराला कोणीतरी विषबाधा करणारं औषध दिलं होतं आणि सूत्रांनुसार असं म्हणणं की ह्या मुलाने दिलं होतं, पण नंतर तो प्रकार दाबला गेला आणि वडील पुढे आले आणि वडील पुढे आल्यानंतर वडिलांनी सांगितलं की मी औषध आणलं होतं कुठून तरी आणि ते चुकून हे सर्वांनी पिलं म्हणून ती विषबाधा झाली होती। परंतु सूत्रांनुसार अशी माहिती होती की ह्या मुलानेच त्यांच्या परिवाराला विषबाधा केली होती असं सूत्रांनुसार माहिती समोर येते। खूप मोठी बातमी आहे खरं म्हणजे ही, कारण की हा असाच प्रकार 2 वर्षापूर्वी घडतोय आणि पुन्हा 2 वर्षानंतर एवढा मोठा प्रकार घडतोय, म्हणजे काहीतरी चक्र सुरू होतं असंच एक सूत्र सांगतायत। कपिल, हसनेनं हत्याकांड केलं, त्याच्यामध्ये त्याची बहीण बचावलेली आहे। तिची आता प्रकृती कशी आणि तिच्याकडून अधिक काय माहिती मिळते का? नक्कीच बहिणीची प्रकृती तर स्थिर झालेली आहे, ती आउट ऑफ डेंजर आहे। तिने एक स्टेटमेंट दिलेलं आहे पोलिसांना। सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे का हे जे हत्याकांड आहे हसीननेच केलेलं आहे, तिच्या भावानेच केलेलं आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। आणखी पुढची जी काही स्टेटमेंट आहे ती 3-4 तासात घेण्यात येणार आहेत, कारण की तिची तब्येत हळूहळू सुधारते, थोडीफार ती शुद्धीमध्ये आले तेव्हा हे पोलिसांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत हे सिद्ध झालेलं आहे का आरोपी तोच आहे, हे सिद्ध झालेलं आहे। दुसरा आरोपी किंवा दुसरं काही वळण नाहीये, तोच आरोपी हे सिद्ध झालेलं आहे। तर दुसरा एक अजून महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय तो म्हणजे जेव्हा ही हत्या झाली, ह्या सर्व हत्या झाल्या तेव्हा आजूबाजू कोणी कधी पूर्ण गजबजलेला परिसर आहे तो आणि आजूबाजू कोणालाच कळलं नाही। त्याचाच अर्थ त्या आरोपीने पहिले त्यांना विषबाधा किंवा मग गुंगीचं औषध काही दिलं असणार आणि गुंगीत असताना ही सर्व हत्या झालेली आहे, कारण की कुठेही आरडाओरड झाला नाही, कुठेच गोंगाट झाला नाही। आणि सकाळी जेव्हा ही सर्व गोष्टी त्या बहिणीने सांगितलं तेव्हा लोकांना कळल्या आहेत। त्यामुळे ह्या आधी त्यांनी पुन्हा हा प्री प्लॅननी केला असावा असा एक सूत्रांची माहिती समोर येते। कपिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। ठाण्यातील कासार वडवली गावातील हत्याकांडाबाबत आता जसजशी चौकशी पुढे जाते तसतसे धक्कादायक खुलासे होत आहेत। आरोपीने यापूर्वी देखील कुटुंबियांवर विष प्रयोग केला होता अशी माहिती समोर येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।